जय भीम. आज आपल्यासोबत दलित पॅन्थरच्या पक्षश्रेष्ठी नामदेव ढसाळ साहेबांची दलित पॅन्थर महाराष्ट्रभर जी गाजली नामदेव ढसाळ साहेबांच्या पत्नी आज आपल्यासोबत संवाद साधायला आल्यात. त्यांची संवाद साधणार आहोत. मल्लिकाताई, आपलं स्वागत आहे. जय भीम. धन्यवाद. नमस्कार. ताई, सांगा की आपली ही दलित पॅन्थरची नामदेव ढसाळ साहेबांना अपेक्षित होती. आता आपण या दलित पॅन्थरची दोरा रामभाऊ तायडे यांच्या खांद्यावर सोपवली, तर ते सक्षमपणे पेलू शकतील का आणि त्यांची निवड का केली? अगदी खात्रीनं. म्हणजे मला खूप वाईट वाटतं की 7 वर्ष मी हे सांभाळलं, आमचं पॅन्थरचं एक सावत्र बाळ, आणि ते सांभाळताना पण मला खूप त्रास होत होता, पण माझ्या बरोबर कोणीच नव्हतं. आणि रामभाऊंसारखा हिरा मला 7 वर्षांनी का होईना दिसला, आणि माझी पूर्ण खात्री होती की त्यांचं आक्रमक नेतृत्व जे नामदेवकडे होतं, नामदेवच्या डोळ्यामध्ये, नामदेवच्या विचारांमध्ये जी दलित पॅन्थर होती ती पुनश्च फक्त आणि फक्त रामभाऊच पुढे नेऊ शकतात, हा पूर्ण विश्वास मला होता. कारण त्यांचे विजन, त्यांचे विचार याच्याही आधी आम्ही ऐकलेले आहेत, आणि त्यामुळे मला पूर्ण माहीत होतं की जर यांना मी ही जबाबदारी दिली तर ती कितीतरी पटीने, म्हणजे आत्ताचे जे पॅन्थर्स आहेत त्यांच्यामध्ये एक वैचारिकतेचा अभाव आहे, आणि यांचं नुसतं नियोजनच कौशल्यपूर्ण नाही, तर त्यांचे विजन आणि विचार जे आहेत ते अतिशय स्पष्ट आणि प्रखर आहेत. आणि त्यामुळे मी ही जी जबाबदारी त्यांच्यावर टाकली ती कितीतरी, म्हणजे माझ्या अपेक्षेपेक्षा सुद्धा 1.5 महिन्यात त्यांनी पूर्ण अर्धा महाराष्ट्र त्यांनी कंप्लीट केला. आणि त्यांचं असं ते विजन आहे की प्रत्येक घराघरात, गावागावात आणि भारतात पॅन्थर नेण्याचं त्यांचं जे विजन आहे ते तर मला थक्क करणार आहे. आणि मला असं वाटलं की अरे 7 वर्ष जर एवढी वाया गेली तर याच्या अगोदर मी दिलं असतं यांना हे पद, तर त्यांनी आत्तापर्यंत खूप खूप काही पॅन्थरच्या हातात पडलं असतं, आणि आपले नुसतं सत्तास्थानावर नाही गेले असते पॅन्थर, पण घराघरात, गावागावात जे अन्याय आणि अत्याचार चाललेत ते पण थांबवण्यात, पॅन्थरच सक्रिय करण्यात त्यांचा खूप मोठा वाटा असेल. आपण तायडे साहेबांचा हिरा असा उल्लेख केला, तर हा हिरा आपल्याला कुठे सापडला आणि कशा प्रकारे पुढे आला? नाही, ते आमचे फॅमिली फ्रेंड पहिल्यापासून होते. त्यावेळेला पण आमच्याकडे यायचे, पण नामदेव आजारी होता तेव्हा पण ते बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भेटायला जात होते. पण नामदेव गेल्यानंतर मात्र थोडा असा अंतराय झाला, कारण ते रामदासजींकडे होते आणि त्यामुळे फारसं येणं जाणं नव्हतं. पण जेव्हा ते आले, त्यांचे विचार मी ऐकले, तर मला प्रखरतेने वाटलं की नाही, माझ्यानंतर म्हणजे मी जे काम करू शकले नाही ते हे काम निश्चितपणे करतील. आणि एक मला लेखक असल्यामुळे, राजकारणी मी फारशी नाही आहे, पण लेखक असल्यामुळे मी माणसं वाचते, आणि साहित्य जसं वाचते तसं माणसं पण वाचते. त्यामुळे माणसं वाचण्याची जी सवय आहे, त्यामुळे मला असं जाणवलं की या माणसात ती ठिणगी आहे. ही ठिणगी संपूर्ण महाराष्ट्रावर दलित पॅन्थरचा जो मशाल आहे क्रांतीची, ती घेऊन जाईल आणि खूप मोठं चांगलं काम करेल असं मला विश्वास वाटला. ढसाळ साहेबांची पॅन्थर सुरुवातीचा काळ एक जहाल काळ, एक अटॅकवाला काळ असा. आत्ताची पॅन्थर किंवा आत्ताच्या समस्या थोड्याशा बदललेल्या आहेत, पण खूप बदललेल्या आहेत. तर ते आत्ताचे शस्त्र, लढाईचे शस्त्रही बदललेले आहेत. तर तुम्ही आत्ताची पॅन्थर कशा प्रकारे पुढे नेणार आहात? नाही, आता मी पॅन्थर नेणार नाही, आता ते नेणार आहेत. आणि त्यांचं जे आक्रमक एक पवित्र असतो, त्यांचं जे व्हिजन आहे पॅन्थरबद्दलचंच नाही तर माणसांबद्दलचं, समाजाबद्दलचं, आंबेडकरी चळवळीबद्दलचं आणि विचारांचं एक माझा ठाम विश्वास आहे की प्रत्येक माणसाकडे एक वैचारिक अधिष्ठान असायला लागतं. आंबेडकरी विचारांचं आहेच, ते बाळकडू त्यांना मिळालेलं आहे, पण नामदेवचं जे सर्व समन्वयवादी हे विचार खूप कमी लोकांकडे असतात, आणि सर्व समन्वयवादी हा विचार जो आहे तो त्यांनी उचललेला आहे. तर तो जो नामदेवच्या मधला आणि त्यांच्यामधला जो दुवा आहे, ते मला खूप साम्य वाटलं त्याच्यात. आणि हे साम्य, कारण कोणीच असं नाही आहे. तुम्ही बघा, राजा ढालेंनी काय घोषणा केली, सारा भारत बौद्धमय करील, पण त्याच्यामुळेच राजा ढाले हे लवकर संपले. त्यांची मास मुवमेंट आज कोणी विचारत पण नाही, एक माणूस उरलेला नाही. तर तुम्ही एक जातीयवादी राजकारण करून कधीही सक्सेस होऊ शकत नाही, हा माझा विश्वास आहे. आणि नामदेवने जे समन्वयवादी घेतलं, तर दलित या शब्दाचा अर्थच त्यांनी असा लावला की महार असो, बौद्ध असो, ब्राह्मण असो, ख्रिश्चन असो, कोणताही माणूस असो, जो सत्ता संपत्तीपासनं वंचित असेल
तो दलित. आणि ही अत्यंत क्रांतिकारी घोषणा होती. पहिली क्रांतिकारी. म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही सगळे राजकीय पक्षांचे जाहीरनामे काढा, त्या कुठल्याही जाहीरनाम्यात माणसाचा एवढा समान त्यांनी विचार केलेला नाही. म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीनंतर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे फ्रेंच राज्यक्रांतीचं त्रिसूत्री होती. आणि त्याच्यानंतर नामदेवनी पूर्ण भारताचं जे राजकीय चळवळीचं जे आहे गणित, ते संपूर्णपणे बदललं या एका ह्याच्यावर. म्हणजे त्या जाहीरनाम्यातलं हे अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे. ते म्हणजे ब्रह्म वाक्य म्हणायला हरकत नाही, अत्यंत प्रचंड परिणामकारक. की दलित कोण, तर ज्याला काहीच नाही गमावण्यासारखं, ज्याच्याकडे काहीच नाही आहे, त्याला तुम्ही ताकद देत आहे. ही केवढी मोठी गोष्ट आहे. आणि याच्यामुळे मला असं वाटतं की हे जे समानता आहे ते रामभाऊंना बरोबर अचूक कळलेलं आहे. आणि त्यामुळे दलित पॅन्थरला ते बरोबर जे नामदेवला हवं होतं व्हिजन, जे आक्रमकता, ते त्यांनी अगदी पुरेपूर आणि पूर्णपणे देतील. वहिनी, आज आपल्यात ढसाळ साहेब नाहीत. पॅन्थर पुन्हा जोमाने वाढते. मधला काळ ढसाळ साहेबांनी खूप कडतरेचा काढला. आपण त्याचा साक्षीदार आहात. आपण इथे हे भोगलेलं आहे, कष्ट भोगलेलं आहे. समाज कुठेतरी दूर गेला होता. आता ढसाळ साहेब नाहीत, खंत वाटते का? काय वाटते? खंत हा शब्द फारच हा आहे. कारण का माहिती का, नामदेव ढसाळची खरं आज गरज, म्हणजे आज प्रत्येक घराघरात नामदेव पाहिजे होता. प्रत्येक घराघरात नामदेव असण्याची गरज आहे. आता काय माहिती का, शिवाजी असावा, शिवाजी जन्मावा, बाबासाहेब जन्मावा, पण आमच्या घरात नको, शेजाऱ्यांच्या, असं. तर असं ही जी काय भावना आहे ना, ती नामदेवमध्ये कधीच नव्हती. आणि नामदेवचं नसणं, कारण इथल्या सत्ताधाऱ्यांना सुद्धा तो त्याचं वचक होता, तो नको होता. म्हणून तर शरद पवारांनी रामदासजींना बसवलं खुर्चीवर. त्यांना हे परवडणारं नव्हतंच, कारण तो अरेला कारे म्हणणारा होता. जसं हे रामभाऊंचं विजन आहे की अरेला कारे म्हणणं हे कुठल्याच आता पण तुम्ही बघा, राजकारणात सगळे हितसंबंध जपतात आपल्या पक्षाचे. समाजाचे हितसंबंध कोणी जपत नाही, गोरगरिबांचे हितसंबंध जमत नाही, ते पक्षाचे हितसंबंध जपतात. आणि म्हणून आज सगळं फेल्युअर आहे, राजकीय फेल्युअर आहे आणि शोकांतिकाच आहे. ही भारतीय राजकारणाची ही प्रचंड शोकांतिका आहे. आणि दुर्दैवानं ते समाजाला कळत नाही आणि समाजात काम करणाऱ्या नेत्यांनाही फार कमी नेत्यांना कळलेलं आहे. पण ज्यांना कळले त्यात रामभाऊ हे प्रमुख आहेत. दलित पॅन्थरचा 50वा वाढदिवस आता वर्धापन दिन येतो आहे. 50 वर्षात दलित पॅन्थर पदार्पण करते. काही नेत्यांकडून वक्तव्य केलं जातं की मी पॅन्थर पुन्हा पुनरुज्जीवित करेल. त्यात आठवले साहेबांचं मध्ये स्टेटमेंट आलं होतं की दलित पॅन्थर ही पुन्हा पुनरुज्जीवित करायची आहे. तर पॅन्थर कोणाची नेमकी आहे, त्यांची की ढसाळ साहेबांची? हे बघा, मला हास्यास्पद वाटतं हे सगळं. आणि हे अत्यंत घाणेरडं राजकारण आहे. इतक्या वर्षात तुम्हाला पॅन्थर पुनर्जीवित करावीची वाटली नाही. नामदेव गेल्यानंतर पण, नामदेव असताना ठीक आहे तो खंबीर होता, पण नामदेव गेल्यानंतर खरं त्यांनी बोलले असते तर मी समजू शकले असते की चला आता मी काय पेलणारी नाही, राजकारण मला झेपणारं नाही, म्हणून मी रामदास आठवले मी आता ही जबाबदारी घेतो, हे त्यांनी त्यावेळेला म्हटलं असतं तर ठीक आहे. पण आता 50व्या वर्षी यांना एकदम उपरती कशी झाली, याच्या पाठीमागे काय राजकारण आहे. आणि हे राजकारण असेल तर अतिशय घाणेरडं राजकारण आहे, याचा मी निषेध करते. आणि दुसरी माझी भूमिका ही आहे की बोधिवृक्षाची फळं फांद्या तोडून कुठे कुठे लावल्या गेल्या. बुद्ध धर्म जो सगळ्यांना मान्य आहे आणि सगळ्या जगभर पसरला, जो श्रीलंकेत गेला, जपानमध्ये गेला, चीन, सगळ्या आणि सगळीकडे तो मान्य झाला. वेगवेगळ्या तऱ्हेने का होईना त्यांनी त्याचे अन्वयार्थ लावले. तर मला एका परीने हे बरंच वाटतं की भारतात जर ठिकठिकाणी, इव्हन सिलोनमध्ये, अमेरिकेत, जपानमध्ये, चीनमध्ये जर दलित पॅन्थर गेली, इकडं तर सोडाच, पण तिकडे गेली आणि तिकडच्या लोकांचे पण प्रश्न आहेत ना, जर तिकडे गेले आणि तिकडे लोकांचे प्रश्न तुम्ही सोडवले तर चांगली गोष्ट आहे. यात आम्हाला वाईट वाटण्यासारखं काहीच नाही. लोकांचे प्रश्न सोडवा ना तुम्ही. मग दलित पॅन्थरच्या तुम्ही 10 शाखा करा, पण तुम्ही पदं आणि फोटो लावून फक्त पैसे मिळवण्याचा आणि निवडणुकांवर लक्ष ठेवून फक्त तेवढंच तुम्ही राजकारण कराल तर त्याला माझा सक्त विरोध आहे. तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवा. आणि ते तर पॅन्थर हे नावसुद्धा लावायची गरज नाही. मग तुम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील.
की हा खरं पॅन्थर, नामदेवच्या डोक्यात जो पॅन्थर होता तो हा आहे, तर मला वाईट वाटणार नाही. तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवा तर ठीक आहे, तुम्ही पॅन्थर लावा, भारतीय दलित पॅन्थर लावा, युवा पॅन्थर लावा, काही लावा, पण प्रश्न सोडवा. पण हे तसं करत नाही आहेत. यांचा अंतर्भूत हेतू वेगळा आहे. तर याला माझा पूर्ण पहा निषेध आहे. म्हणजे रामदासजींनी खूप चांगलं काम केलं असेल किंवा ते नेते असतील, त्यांनी एवढी वर्ष राजकारण केलं असेल, पण या तऱ्हेचं राजकारण त्यांनी या वेळेला करता कामा नये होतं. जर खरंच दलित पॅन्थरबद्दल असं आहे तर तुम्ही याआधी कार्यक्रम राबवायला पाहिजे होते. दलितांचे प्रश्न सोडवायला पाहिजे होते. आज सगळ्यात जास्त अत्याचार दलित महिलेवर होत आहेत, दलितांवर होत आहेत. संपूर्ण म्हणजे ओबीसी असो प्रश्न, नाही तर शेतकऱ्यांचा असो, बायकांचा असो, बायकांवर जे बलात्कार असो, त्या सगळ्यात दलित आहेत. त्यांचे अत्याचार दिसत नाही का तुम्हाला? आणि तुम्हाला आता फायद्याचं फक्त एका वर्षापुरतंच तुम्हाला पाहिजे का दत्तक पुत्र? तर तुम्ही म्हणा की आम्ही पॅन्थरचा संपूर्ण प्रत्येक माणसाचा आम्ही प्रश्न सोडवतो, तर मी हे बाळ तुमच्या ओटीत घालते जे 7 वर्ष मी जपलं. तर ही वल्गना तुम्ही बंद करा, एवढंच माझं म्हणणं आहे. धन्यवाद ताई, आपण आमच्याशी मोकळेपणाने बोललात. आपण पॅन्थर आणखीन जोमाने आपली कार्यरत हो. रामभाऊ सारखे आपल्याला अध्यक्ष मिळालेत, आणखीन जोमाने कार्यरत होईल एवढा विश्वास आहे. आपण इथे आमच्याशी बोललात तेव्हा धन्यवाद. शुभेच्छा, धन्यवाद.